नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन अधिविभागाच्या आजच्या विशेष बातमीपत्रात मी तन्वी ढोंसळे आपले स्वागत करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा गुरुवारी 21वा दीक्षांत समारंभ. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील येणार. 10,955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार. 89 संशोधकांना PhD पदवी तर 59 सुवर्ण पदकाचेही वितरण होणार. या दीक्षांत समारंभास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर गोपाल मुगरेया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार आहे. गुरुवारी सकाळी 10:30 वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत केले. ते या प्रसंगी म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी एकूण 10,955 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 89 संशोधक विद्यार्थ्यांना PhD पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील तसेच गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर गोपाल मुगरेया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान होणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात रूपरेषा अशी असेल. शुक्रवार तारीख 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि या समारंभामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका देऊन सन्मानित करण्यात येणार. दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयाला पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे आणि यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे. या दीक्षांत समारंभासाठी पदवी ग्रहण करणारे स्नातक, अधिष्ठाता मान्यवरांना बाराबंदीचा पोशाख राहणार आहे. गळ्यात उपरणं देखील असणार आहे आणि सुवर्ण पदक पटकावणाऱ्या मध्ये यावर्षी एक स्पेसिफिक गोष्ट असे की यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. या पत्रकार परिषदेत आमचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे, आमचे फायनान्स विभागाचे फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर डॉक्टर CA महादेव खराडे, उपकुलसचिव डॉक्टर रोकडे आणि डॉक्टर शिंदे, AB पवार, SN कांबळे हे सगळे उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण या परिषदेला आला याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. या पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे, वित्त व लेखा अधिकारी CA महादेव खराडे आदी उपस्थित होते. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.